नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पोहे पापड चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे घेतले ते अर्धी वाटी आणि 3 पापड घेतले ते आपले उडदाच्या डाळीचे पापड आहेत। गॅसवर मी भाजून घेतलेले ते। तवा गरम करत ठेवला, हा लोखंडाचा तवा आहे आणि गरम झाला की त्याच्यामध्ये आता हे पोहे टाकून घ्यायचे। पोहे तुम्ही थोडेसे कमी जास्त करू शकता आणि गॅस आता मीडियम करायचा आणि एकसारखे बघा ह्याला हलवून भाजून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा हे पोहे भाजून घ्यायचे। 1 मिनिट ते 2 मिनिटच लागतात, त्यापेक्षा कमी लागतात। बघा एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आणि असे फुलतात आणि बारीक होतात। आता हे काढून घेऊया। पोहे काढून घेतलेत बघा, तर असे एकदम कुरकुरीत झाले पाहिजे ते, म्हणजे जर ही केली ना चटणी तर चांगली लागते। आता ह्याच्यामध्ये हे पापड बघा गॅसवर मी भाजून घेतलेले ते जाळी ठेवून। आता ह्याच्यामध्ये आपण चुरूया चांगले पापड। आपण जर ते गॅसवर भाजले का नाही की एकदम कुरकुरीत असे होतात आणि तळलेले पापड बी का नाही चांगले लागतात, पण असे गॅसवर जर भाजले का नाही जाळीवर तर एकदम मस्त भाजले जातात बघा। आता हे आहे ना, हे जे मोठे मोठे त्याचे पण आपण असे तुकडे करून घेऊया। बघा अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले, ते एकदम बी चुरा असा करायचा नाही। पोहे बघा तसेच तसे आहेत। थोडंसं साधारण पोह्याचा चुरा होऊन द्यायचा, नाही तर जास्त होऊन द्यायचा नाही। पापडच फक्त आपले असे बारीक करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचे। अर्धा चमच्याला पण कमी काळं मीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्याच्यामध्ये बघा थोडंसं मीठ, कारण की काळं मीठ टाकल्यामुळे हे मीठ थोडंसं टाकायचं। आता हे सगळं पहिलं आपल्या हाताने मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया। आपण जो जेवतो तो चमच्याचा मापाने 1 चमचा टाकायचा आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा फक्त जिरं टाकायचे। जिरं चांगलं तडतडलं की ह्याच्यामध्ये 10 ते 12 पाकळ्या बघा लसणाच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। बारीक कुठल्या तरी चालतील। आता हे थोडंसं मिक्स करायचं। कलर चेंज झाला पाहिजे ह्याचा, बघा अशा पद्धतीत कलर चेंज झालेला आहे, म्हणजे जो लसणाचा वास आहे आणि जिऱ्याचा वास तो त्यामध्ये मुरतो चांगला। ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मिरची पावडर आणि गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं हलवायचं आणि आता हे आपण पोह्यावर वतून घेऊया। आता हे सगळीकडे असं वतून घ्यायचं बघा आणि हे हलवून घ्यायचं लागलीच। बघा असं मिक्स करून घ्यायचं। मस्त बघा अशी चव लागते, तुम्ही करून बघा। जेवताना जेवाय बसायच्या टायमाला जर केली तरी चालेल आणि ही अशाच पद्धतीची तुमचे 8 दिवस पॅक बंद डब्यामध्ये राहील। सॉफ्ट बिफ्ट होणार नाही, पोहे म्हणा पापड म्हणा बिलकुल सॉफ्ट होणार नाही। आणि जर तुम्हाला ह्यात अजून बदल करून जर खायचे असेल तर ह्याचे काय करायचे, अर्धी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये कांदा टमाट तुम्ही मिक्स करा, थोडासा लिंबाचा रस जरी पिळला तरी चालेल। असं मिक्स करून कोथिंबीर वगैरे टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।